नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे आता निवडणुकीला सज्ज झालेले आहेत. कारण रोजच्या रोज निवडणुकीची तयारी जी आहे त्या दृष्टीने ते आपले विचार मांडताना दिसून येतात. विशेषतः महायुतीचे जे काही उमेदवार असतील त्यांना कसं पाडायचं, फडणवीसांना कसं लोळवायचं याविषयी ते आता अगदी हिरिरीने बोलायला लागलेले दिसून येतात. आणि त्यावरनं पूर्ण निवडणुकीची तयारी जी आहे ती त्यांची होऊ लागलेली आहे हे स्पष्ट होतं. आणि या सगळ्यामुळे कुठेतरी मराठा आंदोलनामधलेच किंवा त्या चळवळीतले काही नेते जे आहेत ते अस्वस्थ झालेले आहेत. त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होत आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. जरांगेंकडून त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना हवी आहेत, पण जरांगे त्यांना या प्रश्नांची उत्तरं देत नाही आहेत. ते टाळाटाळ करतायत किंवा ते उत्तरं देत नाही आहेत सध्या तरी. पण एकूणच इतर जे मराठा नेते आहेत किंवा ज्यांनी या चळवळीमध्ये पहिल्यापासून सहभाग घेतलेला आहे त्यांच्यामध्ये एक अस्वस्थता आहे. त्यातलेच एक म्हणजे अण्णासाहेब शिंदे सोलापूरचे, ज्यांची एक पत्रकारांशी जो एक वार्तालाप झाला किंवा संवाद झाला त्याच्यामध्ये त्यांनी आपली ही व्यथा जी आहे ती मांडलेली आहे. आणि तशा पद्धतीचे बॅनर की ज्याच्यामध्ये जरांगेंना वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेत, विचारले गेलेत, त्याचे बॅनर जे आहेत ते तिकडे लागलेले दिसून येतात सोलापूर बार्शीमध्ये. आणि त्या माध्यमातून जरांगेंपर्यंत हे प्रश्न पोचवण्याचा प्रयत्न ते करतायत की या प्रश्नांची उत्तरं द्या तुम्ही. आम्हीसुद्धा चळवळीतलेच आहोत, आम्हीसुद्धा मराठा आरक्षणासाठी मागणी करतो आहे, आम्हीसुद्धा त्याच्या समर्थनार्थच आहोत. पण या सगळ्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये म्हणजे जे आंदोलन आता गेले वर्षभर सुरू आहे याचा प्रवास जो आत्तापर्यंत झालेला आहे तो पाहता काही प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या, हा त्यांचा मुद्दा आहे. आणि त्याच्यात त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणतात की महाविकास आघाडीला मतं द्या असं तुम्ही आम्हाला सांगितलं होतं. महायुतीला आपल्याला पाडायचं आहे किंवा महायुतीला मतदान न करता महाविकास आघाडीला मतदान करायचे हे सांगितल्याप्रमाणे आम्ही ते मतदान केलेलं आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले. पण पुढचं काय करायचं आता? म्हणजे विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे, अशा वेळेला नेमकं काय करायचं? म्हणजे आता जर आपल्याला महाविकास आघाडीला पुन्हा मतदान करायचं असेल तर मग महाविकास आघाडीला त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला वचन तर घ्यावं लागेल. कोणत्या प्रकारचं वचन? की आम्हाला तुम्ही जे आरक्षण देणार, तुमचं सरकार आलं, कारण खासदार निवडून आले ते ठीक होतं, केंद्रात सरकार आलं किंवा केंद्रात सरकार यावं या दृष्टीने प्रयत्न होते. पण आता विधानसभेची निवडणूक आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडीचं सरकार आणायचं असेल तर ते सरकार नेमकं मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय भूमिका घेणार आहे हे विचारायला तर पाहिजे. कारण जर आपण महायुतीकडून अपेक्षा करतोय की तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, आरक्षण दिलं नाही तर तुमचे उमेदवार पाडू, तर मग महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर किंवा ते सरकार आणायचं असेल तर त्यांच्याकडून सुद्धा वचन घ्यावं लागेल. तीच मागणी अण्णासाहेब शिंदे जे ते करतायत की आम्हाला काय ते लेखी त्यांच्याकडून मागून घ्या असं जरांगेंना ते सांगतायत की त्यांच्याकडून लेखी लिहून घ्या की आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही तुम्हाला ओबीसीतून आरक्षण देऊ, आमची तयारी आहे ओबीसीतून आरक्षण देण्याची, पण ते आधी लिहून घेतलं पाहिजे. माझा एवढाच प्रश्न आहे की आज जे मराठा समाजाचा जे प्रश्न निर्माण झालेला आहे, जे राजकारण ज्या पद्धतीने मराठा समाजाचं उपलब्ध झालेलं आहे की तुम्ही तिकडं पाठिंबा देणार का इकडं पाठिंबा देणार, त्यामुळे मी काय प्रश्न या ठिकाणी मनोजदादांना विचारलेला आहे की व मराठा समाजाने नेमकं महायुती सरकारला पाठिंबा द्यायचा का महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा द्यायचा. आतापर्यंत महायुती सरकारला पाठिंबा देऊ नका म्हणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीला मतदान केलं, परंतु महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री जुने आदरणीय उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांनी आतापर्यंत एकदाही म्हटलेलं नाही की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देतो. त्यामुळे माझे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलाला एवढी विनंती आहे की आपण यांच्याकडनं लेखी घ्यावं. आता जसं लोकसभेमध्ये झालं, तुम्ही म्हणालात महाविकास आघाडीला मतदान करा, तसं आम्ही मतदान केलं असं अण्णासाहेब शिंदे म्हणतायत. पण आतासुद्धा मतदान करायचं महाविकास आघाडीला तर आता मात्र लिहून घेतलं पाहिजे. कारण उद्या सरकार आलं आणि ते म्हणाले की आता आरक्षणाचं जसं चाललंय तसं पाहू कोर्टामध्ये, ओबीसीमधनं आरक्षण देण्याचं आम्ही काही वचन दिलंच नव्हतं तुम्हाला, आमची भूमिकाच नव्हती,
असं ते म्हणाले तर काय करायचं, हाच त्यांच्या मनात प्रश्न असणार. आणि याचं कारण स्वाभाविक आहे की जरांगे जेव्हापासून हे आंदोलन करतायत तेव्हापासून ओबीसीतून आरक्षण द्या हा एक नवीन मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि त्यातून ओबीसी आणि मराठी यांच्यामध्ये एक संघर्षाचं वातावरण तयार झालं. छगन भुजबळांवर ते आरोप करायला लागले ओबीसींचे नेते म्हणून. पण त्यावेळेला कुठेही ओबीसीमधनं आरक्षण देणार नाही ही भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली किंवा महायुतीने घेतली, पण महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षाने ती भूमिका घेतली नाही. विशेषतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मानले जातात किंवा स्वतः ते प्रयत्न करतायत मुख्यमंत्री व्हावं पुन्हा एकदा. त्यांची काय भूमिका आहे? शरद पवार हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत, महाविकास आघाडीतले प्रमुख नेते आहेत, त्यांची काय भूमिका आहे ही कुठेही स्पष्ट झालेली नाही. आणि म्हणून असे प्रश्न मराठा आंदोलनामधलेच हे जे नेते आहेत, अण्णासाहेब शिंदे असतील किंवा इतर सुद्धा नेते असतील, इतर कार्यकर्ते असतील, त्यांच्या मनात हा प्रश्न आहे आणि तो स्वाभाविक आहे की आम्हाला आरक्षण देणार ते कसं देणार आहात तुम्ही? तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू की बाबा हे सरकार देऊ शकलं नाही, दुसरं सरकार येईल, दुसरं सरकार आपण आणायचे, तर ते सरकार आपल्याला कसं देणार आहे आरक्षण? काहीतरी त्याचा मार्ग असला पाहिजे, तोडगा असला पाहिजे. तर तो ओबीसीमधून आरक्षण देण्याची तयारी आहे का? तर ते कोणी बोलायला तयार नाही, जरांगे त्याबद्दल बोलत नाहीत. पण यावरनं एक स्पष्ट झालं ते अण्णासाहेब शिंदेंनी सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे महाविकास आघाडीला मतदान करायला पाहिजे आपण, असं जरांगेंकडून सांगण्यात आलं म्हणून ते करण्यात आलं मतदान. म्हणजे काय नेमकं हे आंदोलनाचं उद्दिष्ट होतं हेच याच्यातून स्पष्ट होतं. हेच उद्दिष्ट होतं का आंदोलनाचं? हे मराठा आरक्षण हा एक दाखवण्याचा फक्त काय मुखवटा होता आणि मागे मात्र महायुतीचं सरकार पाडायचं, महाविकास आघाडीचं सरकार निवडायचं किंवा महाविकास आघाडीचे खासदार निवडायचे आणि पुढे जाऊन विधानसभेत आमदार निवडायचे, असे काही डोक्यामध्ये प्रयत्न चालू होते का? ही शंका घ्यायला वाव आहे. कारण आपण आत्तापर्यंत पाहिलं शरद पवारांच्या विरुद्ध जरांगे कधी बोलताना दिसले नाहीत. नेहमी सातत्याने फडणवीसांना त्यांनी लक्ष केलेलं आहे. महाविकास आघाडीतल्या कोणत्याही नेत्याच्या विरुद्ध ते बोलत नाहीत, त्यांना पाडण्याची भाषा करत नाहीत. कारण मराठा आरक्षण हे काय कुठल्या अमुक एखाद्या सरकारमध्येच होणार आहे असं काही नाही. सरकार कोणाचंही असो, मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सोडवला पाहिजे, ही भूमिका असली पाहिजे. पण तसं झालेलं दिसत नाही आणि त्यामधनं मग शंका येते की मग हे आंदोलन जे आहे, जे आधी मराठा आरक्षण या मुद्द्यावरनं सुरू झालं, अनेक वर्ष सुरू होतं, फडणवीस मुख्यमंत्री असतानाही सुरू होतं, पण तेव्हा कधी अशी शंका आली नाही की एखाद्या सरकार पाडण्यासाठी हे आंदोलन केलं जाते. पण आता मात्र जसजसं आंदोलन सरकायला लागलं पुढे, तसं आपण पाहतोय की वेगवेगळे मुद्दे आले. सगळे सोयऱ्यांचा मुद्दा आला, कुणबी दाखल्यांचा मुद्दा आला आणि हळूहळू जरांगे जे आहेत ते राजकारणाचीच भाषा बोलू लागले, राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही असं म्हणू लागले, उमेदवार पाडण्याची भाषा करू लागले. 288 उमेदवार पाडू, फडणवीसांना लोळवू, फडणवीसांना पराभूत करू. जरांगे स्वतः बांधावर जाऊ लागले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देऊ लागले, इतरसुद्धा वेगवेगळ्या वर्गातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देऊ लागले. मग मराठा आरक्षणाचा मुद्दा कुठे राहिला? तो दूर कुठेतरी भरकटला गेलेला आहे असंच वाटतं. आणि तसं जर मराठा आरक्षणात आंदोलनातले जे इतर नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना जर वाटत असेल की मराठा आरक्षणाचा मुद्दा राहतोय कुठे, मग रोज राजकारणाबद्दलच बोललं जाते, महाविकास आघाडीला निवडून आणण्याबद्दल सांगितलं जाते, मग मराठा आरक्षण मिळणार कसं? तो मुद्दा दुय्यम झालेला आहे. आणि म्हणून हा प्रश्न जो आहे अण्णासाहेब शिंदे यांनी विचारलेला, त्याला एक अर्थ आहे की आंदोलन जे आहे ते नेमकं मग महाविकास आघाडीसाठी करण्यात आलेलं आहे, महायुतीला पाडण्यासाठी करण्यात आलेलं आहे, की खरोखरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे. आणि तो सोडवायचा आहे तर मग आश्वासन घेणार का महाविकास आघाडीकडून? हा जर प्रश्न मराठे विचारत असतील, आंदोलनातले कार्यकर्ते विचारत असतील, तर त्याचं उत्तर जरांगेंना द्यावं लागेल. ते अजून त्यांच्याकडून आलेलं नाही. त्यामुळे ही जी संभ्रमावस्था मराठा आरक्षण आंदोलनातले इतर नेते जे आहेत त्यांच्यामध्ये आहे, त्याच्यामागचे ही सगळी कारणं आहेत आणि जरांगेंना उत्तर द्यावं लागेल. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जर मराठ्यांनी हे एक गठ्ठा मतदान जरांगेंच्या सांगण्यावरनं महाविकास आघाडीला केलेलं आहे,
तसंच आपण पाहिलं की मुस्लिम तुष्टीकरणासाठी मुस्लिमांनासुद्धा मतदान एक गठ्ठा महाविकास आघाडीला करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. त्यातून हा सगळा जो विजय आहे महाविकास आघाडीला मिळालेला, जो त्यांचा आनंद चेहऱ्यावर दिसतोय, तो त्यांच्या मेहनतीचा आनंद नाही आहे. तर या पद्धतीने एक गठ्ठा मतदान करायचं आणि त्यातून एक बाजी मारायची हा प्रयत्न होता. आणि त्यासाठी त्या आरक्षण आंदोलनाचा उपयोग करण्यात आला का? या आरक्षण आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून महायुतीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला का? त्यातून मराठ्यांच्या नेमकं पदरामध्ये काय पडणार आहे हे प्रश्न उपस्थित होणार आहेत. त्याची उत्तरं दिली गेली पाहिजेत. जर कोणी विचारत असतील मराठा आरक्षण आंदोलनातले नेते कार्यकर्ते, तर त्याची उत्तरं दिली गेली पाहिजेत, ती टाळता येणार नाहीत. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.